नमस्कार. सविताच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थंडीचे दिवस आहेत आणि खूप थंडी वाढली आता ह्या सीझनमध्ये. डिसेंबरमध्ये तर खूपच थंडी वाढते आणि ह्या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला फ्रेश फ्रेश भाज्या मार्केटमध्ये खूप पाहायला मिळतात. मग कोणतीही भाजी असू दे, मेथी असू दे, चवळी असू दे, लाल माठ असू दे किंवा शापूची भाजी, मेथीची भाजी, त्याचबरोबर पालकची. पालक तर फर्स्ट लिस्टमध्ये आहे. पालकपासून आपण बरेच काही पदार्थ बनवू शकतो. जसं की पालक पराठा, पालकचे पकोडे, पालक बिर्याणी. आणि आज मी तुमच्यासमोर अशी छान रेसिपी करून दाखवणार आहे, अगदी टेस्टी पालक मशरूम मसाला. अगदी सिंपल पद्धतीने दाखवणार आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. जसे आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तशीच सेम, काहीच फरक नाही, पण घरी बनवणार आहे मी तुम्हाला. आणि तीच रेसिपी तुम्हाला आज बघून घरीसुद्धा बनवायची आहे. तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजची रेसिपी पूर्ण बघा. तर चला आपण बनायला सुरू करूया पालक मशरूमची भाजी. पालक मशरूम बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्यानंतर आता आपण बारीक चिरून घेतलेला उभा कांदा तो घालूया. तरी अंदाजे मी 2 कांदे घेतले भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी. आता 2 मिनिटे छान आपण फ्राय करून घेऊ सॉफ्ट होईपर्यंत. 4-5 मिरच्या घातल्यात या ठिकाणी हिरव्या आणि आलं आणि लसूण. लसूणच्या पाकळ्या 7-8 घेतलेत आणि आलं मी चिरून घेतलं. आता आपण 2 मिनिटे फ्राय करून घेऊ. तर हे झालं. आता आपण अख्खे थोडेफार मसाले घालूया ह्यात. धने घालूया 2 चमचा आणि पावडर वापरायची नाही, धने अख्खे घालायचे. त्यानंतर जिरं 1 चमचा. हे झालं. आता आपण छान फ्राय करून घेऊ. ते झालं. त्यानंतर आता आपण मशरूम घालूया. मशरूम मी गरम पाण्यामध्ये अगोदरच घातले होते. कोमट पाण्यात म्हणजे स्वच्छ होतात गरम पाण्यात ठेवले की पटकन. त्यानंतर कोथिंबीर घातली आणि पालकची जोडी मी पूर्ण घेतली आहे या ठिकाणी. आता छान पालकची आपण वाफ काढून घेऊ. तरी 3 मिनिटे ठेवूया. 3 मिनिटे झाले की त्यानंतर आपण परत हलवून घेऊ. तर हे बघा अशा प्रकारे 3 मिनिटे झालेत. पालक छान खाली बसली आहे आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, हलवून घेऊया पालक आणि परत आपण 2-3 मिनिटासाठी परत ठेवूया पालक. चवीप्रमाणे मीठ घालूया सुरुवातीला. आता परत झाकण ठेवूया 2-3 मिनिटासाठी. झालं ठेवून. त्यानंतर आता आपण भाजी ही थंड करत ठेवू. भाजी पूर्णपणे थंड झाली की त्यानंतरच मिक्सरला लावून घ्यायची. अशा प्रकारे आता पालकची भाजी मी छान वाफ काढून घेतली. तरी थोडंफार म्हणजे थोड्या वेळासाठी मी थंड करत ठेवले. थंड होते तोपर्यंत मी तुम्हाला भाज्यांबद्दल थोडीफार माहिती देते. पालकची भाजी, मेथीची भाजी किंवा शापूची भाजी, ह्या भाज्यांमध्ये जेव्हा आपण सुकी भाजी करतो त्यामध्ये खोबरं टाकलं किंवा मुगाची डाळ टाकली, एवढ्या भाज्या मस्त लागतात ना. आणि ह्या भाज्या प्रवासाला सुद्धा आपण ह्या भाज्या घेऊन जाऊ शकतो. जेव्हा आपण थंडीमध्ये कुठे फिरायला गेलो तर ह्या भाज्या अजिबात खराब होत नाही, जास्त वेळ टिकून राहतात. आता आपण भाज्याबद्दल थोडीफार चर्चा केली. आता पालक जे आपण ठेवली होती थंड करत, ते आता आपण याची पेस्ट बनवायला घेऊया. थंड झालेली आहे ही भाजी ही. आता आपण मिक्सरला लावून घेऊ. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जो पालकला पाणी सुटलं तोच पाणी त्या मिक्सरमध्ये घालायचं आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची. वरून पाणी अजिबात नाही घालायचं. आता हे झालं. आता आपण फोडणी देऊया भाजीला. तर या ठिकाणी 2 चमचा तेल घातलं. त्यानंतर जिरं घातलं अख्खे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची 3 घेतल्या आहेत आणि लसूण बारीक चिरून घेतले आहेत. तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता, पण त्याची पेस्ट घालू नका. आता पेस्ट घातलं तर पटकन ती करपते, भांड्याला लागते. आता आपण बारीक करून घेतलेले मशरूम ते घातले आणि स्वच्छ मशरूम करून घ्यायचे एकदम पाण्यामध्ये, कोमट पाण्यात घालून. म्हणजे त्याची जी माती असते ती पूर्णपणे निघून जाते. आता आपण बटर घालूया. बटरने छान टेस्ट येते भाजीला, त्यामुळे आपण या ठिकाणी बटरचा वापर केला आहे. आणि हळद घातली. त्यानंतर 2 चमचा मिरची पावडर आणि ते सगळं आता आपण मशरूमला लावून घेतलं. आता गरम मसाला 2 चमचा घेतला आहे आणि छान मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचं हे सगळं मसाला. आणि आता पेस्ट जी आपण तयार केली होती पालकची, ती सुद्धा त्यात घातली आहे. आणि जो भांड्याला लागलेली पेस्ट भांड्याला, ती त्यात पाणी घालून पालकची पेस्ट त्यात मिक्स करून घ्यायची. आता हे झालं. त्यानंतर आता आपण जायफळ थोडासा क्रश करून घेऊया. थोडंसंच घ्यायचं, जास्त नाही. थोडंसं वेगळी टेस्ट येण्यासाठी आपण या ठिकाणी जायफळचा वापर केला आहे पालकमध्ये. त्यानंतर आपण चीज किसून घेऊ. जायफळ नसेल तरी हरकत नाही, नाही वापरलात तरी चालेल. तर या ठिकाणी मी चीज किसून घातला आहे आणि चीज पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे भाजीमध्ये, पूर्ण
अख्खा चीज मी वापरला आहे या ठिकाणी. तर हे मिक्स करून घेतलं चीज. त्यानंतर आता आपण थोडंसंच मीठ घ्यायचं. सुरुवातीला आपण मिठाचा वापर केला आहे, तर ह्या वेळेला आठवणीने थोडंसंच घालायचं. आता आपण हे बघा 5 मिनिटानंतर आपण भाजीचं झाकण काढलं. आता बघा अशा प्रकारे थोडीफार भाजी होत आलेली आहे. त्यानंतर आता आपण फ्रेश क्रीम घातली आहे या ठिकाणी. फ्रेश क्रीमने टेस्ट पण छान येते आणि पालकला कलर पण खूप सुंदर येतो. तर आता आपण 5 मिनिटे ठेवूया. तर हे बघा 5 मिनिटे झाले. अशा प्रकारे मसाला मशरूम भाजी बनवून तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे प्युअर व्हेज असतात त्यांना नॉनव्हेजच आवडत नाही आणि ज्यांना फक्त व्हेजच आवडतं त्यांना मी एवढंच सांगेन की ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा. खरंच तुम्हाला आवडेल. आणि मसाला मशरूमची भाजी एवढी छान बनली आहे ना की त्यावर तुम्ही कशावर पण खाऊ शकता. भाकरीबरोबर, रोटीबरोबर किंवा चपातीबरोबर कोणत्याही पदार्थावर आपण खाऊ शकतो. राईसमध्ये जरी तुम्ही ते ॲड केलात ना, म्हणजे मिक्स केलात, तरीसुद्धा ते राईस एवढं गोड लागेल ना की ते तुम्ही खातच राहाल, पोटच भरणार नाही. अजून म्हणजे असं खायचीच इच्छा होत राहील. म्हणजे छान भाजी मी तुम्हाला करून दाखवले. आणि अशीच सेम भाजी आपण रेस्टॉरंटमध्ये पण पाहायला मिळते, पण त्याहून छान टक्कर देण्यासारखी भाजी आज आपण घरी बनवली. तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशा भाज्यांचा अशा भाज्यांचा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ बनवून जर घरी बनवून खाल्ले तर त्याहूनच सोनं. आणि खरंच केलं पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. म्हणजे पटकन डायजेस्ट होतात ह्या भाज्या. जास्त ॲसिडिटी वगैरे काय होत नाही. आणि सुक्या भाज्या केल्या तर त्याहूनच बेस्ट. तर नक्की ट्राय करा आजची रेसिपी. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. रेसिपी खूपच आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.